हे आहेत जामखेडचे सुनील कर्जतकर. त्यांच्या नावाची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रस्थापितांची झोप उडवणारा हा चेहरा नक्की कोण आहे? चला तर मग जाणून घेऊयात. विधान परिषद निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांची आमदारपदी निवड निश्चित आहे. ते जामखेड तालुक्यातील नान्नज गावचे रहिवासी आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. पुण्यात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या कर्जतकरांनी कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ संघर्षाच्या जोरावर राजकारणात मोठा पल्ला गाठलाय. वर्ष 1975च्या आणीबाणीत तब्बल 18 महिने कारावास भोगलेला हा झुंजार कार्यकर्ता आज भाजपच्या वरिष्ठ फळीतील एक अभ्यासू आणि संयमी नेता म्हणून ओळखला जातो. पक्षाचे माजी संघटन मंत्री आणि सध्याचे निवडणूक सेलचे संयोजक कर्जतकर म्हणजे भाजपचे एक सायलेंट पण कुशल रणनीतिकार. पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. विशेष म्हणजे राजकारणासोबतच त्यांनी आपल्या गावाला द्राक्षांचे माहेरघर बनवलंय. गेल्या 50 वर्षांपासून पदापेक्षा विचारांसाठी झिजणारा हा निष्ठावंत चेहरा, एबीव्हीपीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थेट विधान परिषदेपर्यंत पोहोचलाय. सुनील कर्जतकर यांच्या निवडीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ आता एकाच वेळी 3 आमदार देणाऱ्या राज्यातील पॉवरफुल मतदारसंघ ठरलाय. सत्तेच्या स्पर्धेत मागे राहूनही केवळ पक्षाशी आणि विचारांशी एकनिष्ठ राहिल्याचं फळ कसं असतं हेच कर्जतकरांनी सिद्ध केलंय. ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स.